नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 6 खासदारांच्या शिवसेनेतील विलगीकरणाला मंजुरी. ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया. फुटीर खासदारांचे टेन्शन वाढलं. काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांच्या विलगीकरणाला लोकसभा सचिवालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांच्या विलगीकरणाला लोकसभा सचिवालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा सचिवालयांच्या या निर्णयावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य करत या खासदारांना गंभीर इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. 6 फुटीर खासदारांच्या विलगीकरणाला लोकसभा सचिवालयाने मंजुरी दिली आहे. यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं की कोणताही सदस्य विलगीकरण करत नाही, त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला निश्चित कायदेशीर आधार नाही. याबाबत शिवसेना कायदेशीर लढाई निश्चितच लढली जाईल. लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र देण्यात आले होते. त्या पत्राला उत्तर देण्यात आले का, याबाबत प्रश्न विचारला असता दानवे यांनी म्हटलं की उत्तर मिळालेलं नाही. म्हणजे लोकशाही, नियम, कायदे गोंधळून ठेवले जात आहेत. त्यामुळे नियम आणि कायदे बनवले तरी कशाला? आम्ही निश्चितच कायदेशीर लढाई लढणार आहोत, असं थोडीच सोडणार आहोत.